शालेय पोषण आहारावर विधिमंडळात चर्चा झाली. शालेय पोषण आहारात मेलेली चिमणी, मेलेला साप, मुख्यमंत्र्यांकडून पोषण आहार प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले. पुण्यात पोषण आहारात उंदराच्या लेंड्या सापडल्यात. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेंकडूनही या प्रकरणाची दखल घेण्यात आली. पोषण आहारामध्ये जे काही अशा प्रकारचे गैरप्रकार आढळत आहेत त्याची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल आणि अशा प्रकारे मुलांच्या जीवाशी खेळण्याचं काम जे कोणी करत असतील त्यांना पाठीशी घातलं जाणार नाही, त्यांच्यावर कारवाई केली जाईल. मी संबंधित अधिकाऱ्यांना 48 तासाच्या आत त्याचा पंचनामा करून त्याच्या चौकशीचा आदेश अहवाल हा सादर करण्याचा आदेश दिलेला आहे. जे संबंधित अहवालामध्ये जे काही आम्हाला प्राप्त होईल त्यानुसार कठोर कारवाई ही केली जाईल. कुठंही ठेकेदाराला किंवा तिथल्या संबंधित अधिकाऱ्याला किंवा कुठल्याही विभागाच्या प्रतिनिधीला पाठीशी घातलं जाणार नाही, कारण लेकरांच्या किंवा मातांच्या आरोग्याशी खेळ हा निश्चितपणाने विभाग म्हणून सुद्धा सहन केला जाणार नाही. मोठ्या प्रमाणावरती शाळेला गळती होते, छतावरून तर होते पण विद्यार्थ्यांमध्ये पण गळती होते. नीटची परीक्षा नीट घेतली जात नाही, अनेक परीक्षा नीट घेतल्या जात नाही. यातूनच हा पूर्ण कारभार शिक्षण खात्याचा दुर्दैवाने एकदम दुर्दैवी चाललेला आहे. हे जे ज्यांच्या देखरेखीखाली होते त्या अधिकाऱ्यांचं काम आहे की हा आहार पुरवणारा पुरवठादार हा कशा दर्जाचा आहार पुरवत आहे आणि तो काळजी घेत आहे का. परंतु मला असं वाटतं की हे अधिकारी आणि कंत्राटदार यांचं संगनमत असते. अधिकाऱ्यांना माहीत असते की या मुलांना हे निकृष्ट दर्जाचं आहार मिळत आहे, परंतु ते दबलेले असतात. ते काय करणार आहे, त्यांचा हप्ता त्यांचा लिफाफा बरोबर चालू असतो आणि म्हणूनच ते त्या पुरवठादाराला म्हणायची काही हिंमत करत नाही. हे याच्या मागचं नेमकं कारण आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.